बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरव सुखाचे आगर बाप रखुमादेवी बरबुरो हरव सुखाचे आगर बाप रखुमादेवी राम देवा माझे मन लागो तुझे चरणे 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 संसार व्यसनी पडोने दे संसार व्यसनी पडोने दे संसार व्यसनी पडोने देवा माझे मन लागो तुझे चरणे 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 संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने नाम स्मरण घडो संत समागम 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 वाऊगाची भ्रम नको देवा वाऊगाची भ्रम नको देवा वाऊगाची भ्रम नको देवा आई तीर्थयात्रा मुखी राम नाम 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 आज माझा नेम सिद्धीने आज माझा नेम सिद्धीने आज माझा नेम सिद्धीने नाम स्मरण घडो संत समागम नाम स्मरण घडो संत समागम नाम स्मरण घडो संत समागम स्मरण घडो संत समागम वाऊगाचे भ्रम नको देवा वाऊगाची भ्रम नको देवा वाऊगाची भ्रम नको देवा गणे काही नाही देवा अनेक मागणे नाही देवा गणे काही नाही देवा अनेक मागणे नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे एका जनार्दनी सेवा दृढ देई एका जनार्दनी सेवा दृढ देई नाम स्मरण घडो संत समागम नाम स्मरण घडो संत समागम घडो संत समागम नाम स्मरण घडो संत समागम
देवा माझे मन लागो तुझे चरणी अति सुंदर देवा माझे मन लागो तुझे चरणी 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 संसार व्यसनी पडून दे संसार व्यसनी पडून संसार व्यसनी संसार व्यसनी संसार व्यसनी पडोले दे नाम स्मरण घडो संत समागम नाम स्मरण घडो संत समागम संसार व्यसनी पडोने दे संसार व्यसनी पडोने दे संसार व्यसनी पडोने दे संसार व्यसनी पडोने दे नाम स्मरण घडो संत समागम नाम स्मरण घडो संत देवा माझे मन लागो तुझे चरणी 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 संसार व्यसनी संसार व्यसनी संसार व्यसनी पडोने दे संसार व्यसनी पडोने दे नाम स्मरण घडो संत समागम नाम स्मरण घडो संत समागम संसार व्यसनी पडोने दे संसार व्यसनी पडोने दे नाम स्मरण घडो संत समागम नाम स्मरण घडो संत समागम वामुगाची भ्रम नको देवा नको देवा 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 नको देवा हे
वावगाची श्रम नको देवा वावगाची श्रम नको देवा वावगाची भ्रम वावगाची भ्रम नको देवा वावगाची भ्रम वावगाची भ्रम नको देवा वावगाची भ्रम वावगाची भ्रम नको देवा नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम बोला बोला सर्वजण बोला आवाज येऊ द्या बसलेले मंडळी भजनाचा आवाज येऊ द्या सर्वजण बोला 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 पुंडली भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत एकनाथ महाराज की जय संत सावता महाराज श्री संत सेना महाराज की जय देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो नेदी नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा अनेक मागणे काही नाही देवा अतिशय सुंदर अनेक मागणे काही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई किंवा एका जनार्दनी सेवा दृढ घेई नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांशी या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोनियाता देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडू नेदी नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी आपल्या धर्मनगरी मितावली गावी भगवंताच्या दरबारात शांती ब्रह्म पैठण निवासी संत श्रीमंत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा देवाकडे मागायचं ठरलं तर समजदार साधकाने देवाकडे कोणत्या प्रकारची मागणी मागावी याचं मार्गदर्शन करणारा मागणीपर प्रकरणातला सुस्पष्ट अभंग प्रस्तुत केला आहे. विठला विठला मंडळी, कीर्तन सभेचं निमित्त काय आपणा सर्वांना कल्पना. आपलं हे धर्मनगरी मितावली गाव सालाबादाप्रमाणे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं यंदाचं 59वे वर्षे आणि त्यामध्ये 7व्या दिवसाची कीर्तन सेवा ग्रामस्थांच्या प्रेमाच्या आग्रहास्तव माझ्या वाट्याला आलेली आहे. या ठिकाणी आल्यानंतर एक महत्त्वाची अत्यंत आनंदाची बाब म्हणजे आपल्या सप्ताहाच्या अंतर्गत आमचे परमादरणीय परमपूज्य हरिभक्तिपरायण बबनजी महाराज यांच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत कथेचा आपण रसपान करत आहात. ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. भागवत कथेचे अनेक वक्ते आहेत, पण भागवत कथेचं मर्म समाजापर्यंत पोहोचवण्याचं हृदयापासून प्रेमाने कार्य करणारा माझ्या आवडीचा कोणता वक्ता असेल तर ते आमचे आदरणीय बबन महाराज आहेत. भागवत कथा टाइमपास म्हणून करत नाही, भागवत कथा मनोरंजन म्हणून महाराजजी करत नाही. भागवत कथा देवासाठी आणि देवाच्या भक्तांना त्या देवाच्या कथेतून आनंद मिळावा, एक देवाला आनंद मिळावा आणि देवभक्तांना आनंद मिळावा यासाठी आपल्या महाराष्ट्रात कथा करणारे त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण घटक भागवताचार्य आमच्या आदरणीय बबनजी महाराज. त्यामध्ये महत्त्वाचं योगायोग असा की वारकरी शिक्षण संस्थेचे वैकुंठवासी श्रीगुरू मोठे बाबांचे कृपापात्र शिष्य आहेत आणि त्यामध्ये महाराजांच्या मुखारविंदातून आपण भागवत कथा ऐकत आहात. हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ज्यांनी भागवत कथेचं यजमान पद घेतलं असेल त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. मृदंगाची सेवा करण्यासाठी आमचे हरिभक्तिपरायण आणि मृदंग सम्राट आणि कोंडीरामजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे. अतिशय सुंदर मधुर पोषक वाजवणारं हे व्यक्तिमत्व आहे ना. तर बऱ्याच ठिकाणी मृदंगाचार्यांजवळ एकच बोल असतो, ढाकटुक टुकाका गुच्चुप बसा, त्याच्यावर जीवन चालतं. पण इथे भरपूर काही आहे. जसं जेव्हा गरज पडते तसं तेव्हा ते सादर करतात. त्यांनाही मी वंदन करतो. गायनाची सेवा करण्यासाठी आमचे हरिभक्तिपरायण आणि गायन गंधर्व किशोरजी महाराज उगले त्यांना वंदन करतो. गायनाच्या सेवेसाठी नाद ब्रह्म स्वरब्रह्म हरिभक्तिपरायण संतोषजी महाराज वाशिमकर यांनाही मनोभावे वंदन करतो. आणि विण्याची सेवा करणारे आमचे विणेकरी महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि उजेड देणारे दीपक महाराज त्यांनाही मानाचा मुजरा करतो. चोपदार महाराज नारायण महाराज यांनाही वंदन करतो. गावातले भजनी मंडळ आमचे पारगावकर त्यांच्या लव्या जम्यासहित रंगीबेरंगी थाटात उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन करतो. त्यांचं चोपदारच रंगीबेरंगी आहे ना म्हणून तेही रंगीबेरंगी, तर त्यांनाही अभिवादन करतो. या ठिकाणी आमचे डॉक्टर महाराज, गाव कोणतं, नांद्रेकर डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्व मंडळींना मी वंदन करतो. गावातील बाहेर गावातील आणि परिसरातील भजनी मंडळ, त्यामध्ये आमचे वयोवृद्ध हरिभक्तिपरायण एकनाथ महाराज, कुठे गेले, हे आमचे एकनाथ महाराज पारगावकर, त्यांना विशेष वंदन करतो. हे जुनं खोड आहे, जुनं ते सोनं ध्यान मागून. तर माता भगिनी बालगोपाल तरुण मंडळ सर्वांना वंदन करून ऐसे नमन करुणे सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला. 19
59 वर्ष सप्ताहाचा आपण निर्विघ्नपणे आणि पार पाडत पोचला त्याबद्दल ग्रामस्थांना मी मनापासून धन्यवाद देतो. गोपाल महाराज आपल्या जन्माच्या अगोदरपासून असावा हा ना. आपलं वय काय हा 55 म्हणजे तुमच्या वयाच्या तुमच्या जन्माच्या 4 वर्ष अगोदरपासून हा सप्ताह आहे. एवढी तुमच्या गावानं परंपरा जोपासली. बबन बाबा काय काय गावं असेल की त्या गावामध्ये अजून सप्ताह नाही. एक गाव असं होतं की त्या गावात आम्ही बळजबरी सप्ताहाचं आयोजन केलं. आता त्या गावाचं नाव सांगणार नाही. इकडे कॅमेरा चालू आहे आमचे आणि हा कॅमेरा आला म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा ओपन बोलता येत नाही, त्या झाकून बोलावे लागतात. म्हणून मी त्यांना लाईव्ह ठेवू नको असं सांगितलं आहे. लाईव्हमध्ये काय असतं ते जे बोललं गेलं ते परत म्हणजे कट करता येत नाही म्हणून त्यांना ते फक्त शूटिंग करायची सांगितली आहे. आणि मध्ये जर काही चमत्कारी बोललं गेलं तर त्याला कट करून आमचे रामरतन भाऊ अतिशय सुंदर उत्कृष्ट साऊंड सिस्टीम. बबन बाबा आपल्या माहितीसाठी सांगतो, त्यांचे वडील छगनदादा ना आमचे हरिभक्तीप्राण छगन भाऊ आम्ही सोबत फिरायचो. एकदा डॉक्टर साहेब आपल्या माहितीसाठी सांगतो की योगा असा होता की मला फोन लावायचे छगन भाऊ, बाबा तुम्हाला कीर्तनाला यायचं आहे. मग मी सांगायचं साऊंड सिस्टीम आपलीच राही. मग ते काय करायचे मोटरसायकल काढायचे, बाबा तुमची मोटरसायकल इथं लावा. त्यांची मोटरसायकल काढायचे, एम्प्लिफायर पुढे ठेवायचे जसे आपण बॅग ठेवतो ना मोटरसायकलवर, एम्प्लिफायर तिथं ठेवायचे. भोंगा असा तिथे कॅरीवर आणि माझ्या पायावर ठेवला जायचा. एकच भोंगा न्यायचो आम्ही, जास्त नाही. एक बोंगू एक एम्प्लिफायर समजिला ना. एक बोंगू एक एम्प्लिफायर, एक बोंबला नू हां एक माईक. आणि असे आम्ही अनेक गावांना कीर्तन केलेत. मग ते कधी कधी छगन भावना एक खाली एम्प्लिफायर लावायचे, मीच बोंगा घेऊन वरती चढून जायचो. अशा प्रकारे त्यांच्या वडिलांचा आमचा फार आणि ऋणानुबंध. आणि त्याच्यानंतर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून भगवंताच्या भक्तीसाठी उत्कृष्ट साऊंड सिस्टीमची सेवा देतात आमच्या रामरतन भाऊंनाही मी धन्यवाद देतो. 7वा दिवस 59व्या वर्षापर्यंत आपण पोचलात ही फार आणि आपल्या गावातील ही आध्यात्मिक संपत्ती आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. आणि मग आता ह्या वर्षाच्या 59व्या वर्षाच्या 7व्या दिवशी पर्यंत आपण पोचलो. उद्या काला आणि काल्याच्या प्रेमाचा प्रसाद घेण्याच्या अगोदर देवाकडे काही मागणं मागावं. त्या निमित्ताने शांतीब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा अभंग प्रस्तुत केलाय. लक्ष द्या. संत देवाकडे मागतात का? जे मागतात ते संत असतात का? हे 2 मुद्दे बघत आपण अभंगात प्रवेश करूया. रहिमन नावाचे एक संत होऊन गेले, संत रहिमन दास. ते काय बोलतात? रहिमन ओ नर मर गये. मागणाऱ्यांबद्दल त्यांनी लाल शेरा मारला बबन बाबा. मांगने वाले मर गए, जो हर रोज मांगता है वो मुर्दा होता है. रहीमन वो नर मर गए जो कुछ मांग न जाए. अरे उनके पहले वो मरे जिनके मुख से निकले नाय सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की. इसको कहते सम. इनके लिए बजाओ एक बार जोर से ताली. हीरा शोधून आणला संतोष महाराज. रहीमन वो नर मर गए जो कुछ मांग न जाए. अरे तो मेला कोण? जो मागायला गेला तो मेला. आणि मग मागणारा जर मृतवत होतो तर मग संत कसे मागतील? लक्ष द्या. संत ही मागत नसतात. हो भिक्षापात्र अवलंबणे जणू लाजवाणे ऐसे आसे नारायणे उपेक्षिजे सर्वथा. भिक्षापात्र अवलंबने जणू लाजवाणे ऐसे आसे नारायणे उपेक्षिजे सर्वथा. भिक्षापात्र अवलंबणे जणू
जिणेला भिक्षा अवलंबने जळो जिनेला जिरवाणे हो भिक्षा पात्र अवलंबने जळो जिणेला निर्वाणे अशी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा अवलंबने जळो जिनेला जिरवाणे अशी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा जगाच्या दरबारात मागणाऱ्याला किंमत नाही त्याप्रमाणे देवाच्या दरबारात सुद्धा भिक्षा पात्र अवलंबने जळो जिणेला जिरवाणे ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा जो देवाच्या दरबारात सदैव मागायला जातो देवाच्या दरबारात त्याची किंमत राहत नाही जगाच्या दरबारात जो मागायला जातो त्याची जगाच्या दरबारात किंमत राहत नाही मग जगाकडे उपेक्षा देवाकडे उपेक्षा असं असताना संत मागतील काय संत सुद्धा मागत नाही मग संत एकनाथ महाराज अनेक मागणे काही नाही देवा ज्या अर्थी असं म्हणतात त्या अर्थी वर्ष त्यांनी मागितलेलं आहे समजताना एकनाथ महाराज तुमचा अभंग घेतलाय हा तर काही दुसरं मला काही नको मला वर्ष जे मागितलं ते तुम्हाला द्यायचं आहे मग संत या ठिकाणी संत श्रीमंत एकनाथ महाराज का मागतात ऐका कधी कधी मागायचं नसतं पण देणाऱ्याचा आग्रह होतो आणि म्हणून नाईलाजाने मागावं लागत असतं कधी कधी पोट भरलेलं असतं दिवाळीचे सण दिवाळीचा सण असतो प्रतिपदेपासून सप्ताह ना आपला हा दिवाळीच्या सणात सप्ताहाची सुरुवात होते घरून व्यक्ती जेवण करून आलेला असतो आणि मग ज्याच्या घरी जातो आणि काही फराळ करा आता फराळ म्हणजे आपण उपवासाचा समजतो आणि मग फराळासाठी भूक नसताना सुद्धा नाईलाजाने काहीतरी वाढवून येतं आणि वाढल्यानंतर नाही ना मला भूकच नाही आहे थोडंसं तरी खा थोडंसं नाईलाजाने लाडू चिवडा थोडंसं खावं थोडंसं खा असा नाईलाजाने जेव्हा आग्रह होतो तेव्हा एक घास खावा लागत असतो तसं संतांना मागायचं नसतं पण संतांना देवाचा आग्रह होतो आणि मग नाईलाजाने संत देवाकडे देवाच्या प्रेमापोटी मागतात संतांना मागायचं नसतं देवाच्या समोर जेव्हा संत जातात तेव्हा देव मागणारा भक्त येतो ना तेव्हा कटेवरती हात आणि दृष्टी समचरण असते जे सामान्य भक्त येतात देव वरती पाहतात पण जेव्हा काही ना मागणारा भक्त येतो तेव्हा देवाची मान खाली जाते आणि मग संत विचारतात देवा माझ्याकडे का पाहत नाही भगवंताचं म्हणणं असतं तुमच्या निष्काम भक्तीचं माझ्यावर कर्ज झालं कोणत्या भक्तीचं कोणती भक्ती पारगावकर निष्काम भक्ती भक्तीत निष्कामाच्या सापेक्षात दोन प्रकार तसे भक्तीचे अनेक प्रकार आहेत पण निष्काम शब्दाच्या सापेक्षात भक्तीचे दोन प्रकार निष्काम त्याच्या विरुद्ध सकाम निष्काम भक्ती म्हणजे काहीही न मागणे आणि सकाम भक्ती म्हणजे थोडीशी भक्ती करणे आणि भरपूर मागणे पंढरपुरात जाईल चांगलं नारळ घेणार नाही खवूट नारळ घेईल खवूटने नंदेवले पाहुणा खवूट नारळ घेईल देवाच्या दरबारात आणि पुंडलिकरायांच्या आणि नामदेवरायांच्या चोखोबारांच्या पायरी समोर फोडेल आणि त्या 10 रुपयाच्या नारळाच्या बदलात देवासमोर लिस्ट वाचेल मागायची 10 रुपयाचं नारळ फोडलं आणि मागतो काय काय देव बाप्पा पोरांना लगीन चिडू दे पोरले नोकरीला लागू दे मी यार खांद्याला तिले पाणी लागू दे मी कपाशी इकसतो भाव वाढू दे मन शेजारी की तो भाव उतरू दे आणि केस अळू दे आता जुडलं हे फार दुरावस्था झाली आहे केळीची तुमच्या वाशिमकडे नसेल ना केळी आमच्याकडे इकडे भरपूर केळीला फुकट खात नाही कोत्रा खातात नाही केळीला ते अशी अवस्था मी तात्पर्य मी आपल्या समोर बद्धा निवेदन करत आहे सकाम भक्ती थोडीशी करेल किंवा करणारही नाही आणि त्याच्या मोबदल्यात भरपूर मागेल मानवाने सकामतेत सुरुवात जरी झाली असेल तरी सकाम भक्तीत राहू नये लक्ष देऊ नये का माझं नम्र निवेदन सर्वसामान्यपणे सामान्य संसारी जीवाची भक्ती ही सकामतेतून प्रारंभ होत असते पण सकामतेला अंत देऊन निष्कामतेत प्रवेश केला पाहिजे नाही समजलं पहिलीच्या वर्गात गेला
आणि 12-13 वर्ष पहिलीच्याच वर्गात राहिला, शाळेत जातोय दररोज, पण प्रगती नाहीये. तसं परमार्थाला लागलेलं आहे, नुसतं मागण्यासाठीच देवाकडे लागलेलं आहे, प्रगती नाहीये, उन्नती नाहीये, फक्त आहे त्याच ठिकाणी आहे. म्हणून परमार्थात प्रगती केव्हा समजावी, जेव्हा आपल्या अंतःकरणात भक्ती करूनही देवावरती उपकार मानण्याची भावना राहणार नाही आणि देवाकडे काही मागण्याची वृत्ती होणार नाही. समजावं आपण भक्तीत मुडायला लागलो. विठ्ठला विठ्ठला आणि अशा प्रकारे जेव्हा न मागणारा भक्त देवासमोर येत असतो, तेव्हा त्या भक्तांना काहीतरी मागावं अशी भगवंत वाट पाहतात. मागण्याची वाट पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतेल्या रोकडे मनोरथ, मनोरथ मनोरथ मनोरथ, चिंतेल्या रोकडे मनोरथ, चिंतेल्या रोकडे शाबास मनोरथ, मागण्याची आस मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. काहीतरी मागावं. माझी भक्ती करतोय जीवनभर, अख्खा जन्म गेला, एक जन्म नाही अनेक जन्म गेले, तर देखील या भक्तानं काही मागितलं नाही. काहीतरी मागावं, काहीतरी मागावं अशी भगवंताच्या मनात अपेक्षा असते. आणि मग संत एकनाथ महाराजांनाही अशाच प्रकारचा आग्रह भगवंताकडनं झाला की नाथा तुम्ही काहीतरी मागा, काहीतरी मागा. एकनाथ महाराज काहीच मागायला तयार नाही. तुकोबारांच्या अभंगाच्या रचनेनुसार बोलायचं ठरलं तर मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. आणि मग जेव्हा संत एकनाथ महाराजांना परमेश्वराचा, विठोबारायांचा, पांडुरंगाचा आग्रह झाला की नाथा तुम्ही काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा, तेव्हा एकनाथ महाराजांनी विचार केला काय मागावं. संतांना स्वतःसाठी काहीच मागायचं नसतं, लक्ष देऊ नये का, कारण ते स्वतःसाठी जगतच नसतात. त्यांचं जीवन हे जगत कल्याणासाठी असतं. उरले ते हरी तुम्हा समर्पण. त्यांना स्वतःसाठी काहीच कर्तव्य शिल्लक राहिलेलं नसतं. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि मग संत एकनाथ महाराजांनी विचार केला तर काय मागायचं, स्वतःसाठी तर काय मागायचं नाही, परंतु जगाला एक मार्गदर्शन मिळेल असं आपण काहीतरी मागूया. आणि मग एकनाथ महाराजांनी पाहिलं, त्या काळातलं बोलतोय बाबा, आताची परिस्थिती तर अजून बिकट झालेली आहे. त्या काळात पाहिलं भक्ती करणारे भक्ती करतायत, दान करतायत, पुण्य करतायत, नाचतायत, सगळ्या प्रकारची बाह्यक्रिया चालू आहे. म्हणजे भक्तीचं बहिरंग परिपूर्ण आहे, पण भक्तीचं अंतरंग अपूर्ण आहे. आणि मग एकनाथ महाराजांनी विचार केला, बाह्य भक्ती आणि अंतरंग भक्ती. अंतरंग भक्तीमध्ये मन देवाकडे लागलं पाहिजे आणि समाजाचं मन देवाकडे लागलेलं नाहीये. मग तनाने भक्ती करणाऱ्याची भूमिका नाथ महाराजांनी अवलंबली. तन समजलं ना, शेतातलं तण नाही, तन म्हणजे शरीर. बाह्यांगाने तनाने भक्ती करणाऱ्याची भूमिका संत एकनाथ महाराजांनी अवलंबली. आणि त्या भूमिकेवर आरूढ होऊन संत एकनाथ महाराज सांगतात, देवा माझं मन संसार व्यसनात पडू देऊ नको. मग काय करू नाथा तुमचं मन, देवा माझं मन तुमच्या चरणी लागू. देवा माझे मन लागू तुझे चरणी, देवा माझे मन
देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी. हा जो अभंग आहे हा अभंग देवाच्या समोर चाललेला प्रत्यक्ष संवादात्मक आहे. इथे पहिला जो शब्द आहे बाबा हा देवा हा जो शब्द आहे हा प्रत्यक्ष बोलण्यातला आलेला संबोधनात्मक आणि शब्दाच्या प्रकारातला आहे. शब्दांचे जे काही जाती असतात म्हणजे नामाचे जे काही विभाग केले आहेत विभक्तीनुसार त्यामध्ये हे संबोधन आहे. जसं रामाला राम जर असेल तर आपण रामा, कृष्ण असेल तर हे कृष्णा, देव असेल तर हे देवा. म्हणजे आपला आवाज ज्यांच्या कानापर्यंत जातो अशा प्रकारच्या अंतरावर जे असतात अर्थात आपलं बोलणं ज्यांना ऐकू येतं त्यावेळेला जे वापरलं जातं ते काय संबोधन आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दे. दुसऱ्याच्या मनाचा विचार केला नाही आपण दुसऱ्याचा विचार करतो. तो असा तो भक्ती करत नाही, तो मंदिरात जात नाही, तो दान धर्म करत नाही, तो सप्ताचं पंगत घेत नाही. अरे तू घेतो का? इथे दुसऱ्याच्या मनाचा विचार केलेला नाहीये. कोणाच्या मनाचा? माझे मन देवा माझे मन तुझ्या चरणी लागो. आणि ज्याचं मन देवाच्या चरणी लागलेलं असतं लक्ष द्या इकडे त्याचं मन संसारात भटकत नसतं. एकतर मन देवाच्या चरणी लागलेलं असेल नाहीतर मन संसाराच्या व्यसनामध्ये भटकत असेल, संसाराच्या व्यसनात पडलेलं असेल. संत एकनाथ महाराज सांगतात माझं मन संसाराच्या व्यसनामध्ये पडू देऊ नको. आता सांगा संत एकनाथ महाराजांचं मन संसाराच्या व्यसनात पडलेलं असेल का? ज्यांच्या घरी कावडीने पाणी भगवान परमात्मा श्रीखंड बनून वाहतात त्यांचं मन संसारात लागलेलं राहील का? नाही. असं असताना नाही संसारा व्यसनी पडोने दे असं का म्हणतात तर आपल्यासाठी म्हणतात. आपलं मन संसारात पडलेलं आहे, संसाराच्या व्यसनामध्ये. संसार आणि व्यसन दोन शब्द आहेत. संसारातील व्यसन सप्तमी तत्पुरुष आणि संसार हेच व्यसन कर्मधार आहे. संसार आणि व्यसन वेगवेगळे जर घेतले तर संसारामध्ये व्यसन आहेत. संसारात अनेक व्यसन आहेत पण त्याच्यात दोन व्यसनं जरूर असावे. लक्ष देऊन ऐका, लांबची मंडळी पण ऐका. शास्त्रकार सांगतात व्यसनं अनेक आहेत पण त्याच्यातले दोन माणसाला व्यसनं असलेच पाहिजे. एक जण काय म्हणत होता मला म्हणे बाबा तेव्हा पेवानं जरूर जुजे एक व्यसनानि खलु संति बहुनी व्यसनम द्वयमेव केवलम व्यसनम व्यसनानि खलु संति बहुनी व्यसनम द्वयमेव केवलम व्यसनम विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. श्रीराम जय जय राम. पूर्वीच्या काळात पंगत बसायचे ना सप्ताहाची त्यावेळेला मध्ये कोणीतरी असं म्हणायचं. आता गेले ते दिवस राहिले त्या ते यायचं रावणा रावणा. हा परत पाठ आहे तुमचं. दोन व्यसन जीवनात असावे. कोणते? विद्याभ्यसनम व्यसनम. अभ्यासाचं व्यसन असलं पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरी भागवत वाचायचं. शाळेत जातो का? मोबाईलचं व्यसन आहे का? रील पाहायचं? हा आनंदीला का? बरं आपलंच मग ते कधी कधी काय होतं घरातलीच गोष्ट निघून जात असते. तुमच्यासारखे एक डॉक्टर घरी जेवायला गेल्याबरोबर कढी वाढून आली समोर आणि त्या कढीमध्ये हळद टाकायची विसरलेली होती. तुमच्या घरच्यांनी सांगते तुमच्यासारखे डॉक्टर होते. कढी वाढून आली आणि कढीत काय नव्हती? हळद नव्हती. मग त्याला वरण म्हणवा का त्याला खुडी मिरचीनं पाणी म्हणवा काही समजत नाही. मग ते डॉक्टर साहेब त्यांच्या पत्नीवर रागावले. इधर आओ. अरे क्या कड़ी बनाई? मोर के आंखों के आंसू जैसी इतनी पतली कड़ी. अरे कैसा मैं खाऊंगा और कैसा मैं जीऊंगा और कैसा पेशेंट को सुधारूंगा. इतना मैं कमाता हूं आपके लिए और ऐसी कड़ी जिसमें हल्दी का भी पता नहीं है. तेवढ्यात बाई साहेब बोलल्या हैमनीनी करेल हे तुमना मायनी करेल. लगेच घास उचलला तोंडात. कडी पतली आहे लेकिन टेस्टेड आहे. जेव्हा घरचा व्यक्ती निघतो तेव्हा भाषा बदलून जात असते. विठाला विठाला दोन व्यसन जरूर असावे. एक व्यसन अभ्यासाचं व्यसन असं पाहिजे. शाळेचा विद्यार्थी असेल तर अभ्यासाचं व्यसन ठेवा. तू आळंदीला राहतो म्हणून तुझा भाग वेगळा. परंतु आता हे बघा पोरं होमवर्क करायला बसताना आता हे ऑनलाईन निघालं तर पोरांचे ऑफलाईन डोके काढून टाकले त्यांनी.
अभ्यास करताना मोबाईल घेता हातामध्ये, अभ्यास बाजूला राहतो आणि ते काय रील म्हणता का त्यांना, रील. त्यांना काय वाटतं 5 मिनिटं रील पाहू, 5 मिनिटं करता करता 2 तास होऊन जातात आणि तेवढ्यात शाळेत जायची वेळ येऊन जाते. होमवर्क तसेच राहून जात असतात. तसाच कोल्डा पळतो शाळेत. रीलच्या नादी लागू नका. ऐका ऐका, रील पाहणारे पोरं, विद्यार्थी ऐका, लक्ष देऊन ऐका. रील देखकर जिंदगी बर्बाद करने के बजाय हम अपने आप को ऐसा बनाएं कि हमारा रील लोग निकाले और हमारा रील देख के दुनिया लाखों रुपए कमाए, ऐसा हम हमारा जीवन बनाए. काय दुसऱ्याचे रील पाहता टाइमपास करता. इतका चांगला जीवन जगा, इतका चांगलं जीवन जगा की आपल्यावर कॅमेरे लागले पाहिजे. अशा प्रकारचा अभ्यासात, कलेमध्ये, जसे आमच्या कोंडीराम महाराज अतिशय सुंदर वादक बनले, अशा प्रकारचं जीवन घडवा. ज्या क्षेत्रात जाणार त्या क्षेत्रामध्ये कमीत कमी तालुक्यात तरी आपली कीर्ती असली पाहिजे. विठ्ठला देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझं मन तुझ्या चरणी लागो. देवाच्या चरणी मन लागल्यावर लक्ष द्या, त्या व्यक्तीला देवाशिवाय काहीच दिसत नाही. विषय येतो त्यांचा नावडे जनधन, त्यांचा विषय देव झालेला असतो. आपला विषय देव आहे का, जरा थोडासा विचार करा. आपण बाजार कुठला करतो? धानोऱ्याचा. आपण धानोऱ्याचा बाजार करतो. 500 रुपये कष्टानं कमवलेले खिशात टाकले. रिक्षानं जायचं होतं, भाडं किती आहे रिक्षाचं? 20 रुपये पकडा ना, आपल्याला का करून द्यायचे? 20 रुपये वेगळे खिशात टाकले आणि 500ची नोट खिशात टाकली आणि रिक्षात बसला. खटाळण फटाळण चालली रिक्षा. दानऱ्याला पोहोचले, रिक्षाचे 20 रुपये दिले, बाजार मुळा टोमॅटो वगैरे घेतले आणि 500 रुपये खिशातून काढायला गेलं तर 500 रुपये सापडलेच नाही. या खिशात पाय, त्या खिशात पाय, चोर खिशात पाय. शेजारी जे सहप्रवासी होते त्यांना विचारते, माझे 500 रुपये दिसले का? रिक्षावाल्याजवळ गेला, 500 रुपये दिसले का माझे? लगेच घरी फोन, हॅलो 500 रुपया का? तुम ना तर खिसा मास टाकात. कष्टानं कमवलेले 500 रुपये हरवल्यावर व्यक्ती चैन की बेचैन. 500 रुपये हरवल्यावर आपण जेवढे बेचैन होतो तेवढं आपलं मन देवाकडे का लागत नाही, यासाठी आपण बेचैन झालो का? मग आपण भ आहोत का? ही हमारी अंदर की बात है. रिकाम्या डिग्र्या, एकाम्या पदव्या वाढवून टाइमपास करण्यापेक्षा आपलं मन देवाकडे कसं लागेल या बाबतीत परमार्थ करणाऱ्याने प्रयत्न केला पाहिजे. बाकीच्या बाबतीत प्रयत्न जरूर करा, पण त्यासोबत महत्वाचा विषय, आपलं मन देवाकडे लागलं पाहिजे. आपलं मन संसारातून निघलं पाहिजे आणि देवाकडे लागलं पाहिजे. तुकाराम महाराजांचा एक हिंदी दुआ आहे, लोभे के चित्त धन बैठे, कामिन के चित्त काम. अरे माता के चित्त पुत बैठे, तुका के चित्त में राम सियावर रामचंद्र के जय. उमापति महादेव के जय, पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संत की जय. ऑल द बेस्ट. तिथल्या तिथे त्यांनी वरती सुद्धा धूम मारलं नाही, जागेवर थांबवला. हो, लोभे के चित्त धन बैठे, कामिन के चित्त काम. माता के चित्त पुत बैठे, तुका के चित्त में राम सियावर रामचंद्र की जय. लोभे व्यक्ती जीवन, ज्याचा उद्योग असेल, बिझनेस असेल, दुकान पकडा, दुकान नसेल त्याचं किराणा माल दिवसभर विकतो, पण नजर कशावर राहते? गल्ल्यावर. रात्री वस्तू मोजून ठेवून देतो, पण सर्वात शेवटी काय मसतो तो? गल्ला मसतो. आज किती विक्री झाली? लोभी व्यक्तीचं चित्त धनात असतं. लोभी के चित्त धन बैठे, कामिनी के चित्त काम. कामी पुरुषाच्या अंतकरणात कामिनी किंवा कामिनीच्या अंतकरणामध्ये कामी पुरुष असतो. माता के चित्त पुत बैठे, तुका के चित्त में राम. आईच्या चित्तामध्ये ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती. आईच्या चित्तामध्ये असतं बाळ, गाईच्या चित्तामध्ये असतं वासरू, तसं भक्ताच्या चित्तामध्ये असतं भगवंत आणि भगवंताच्या चित्तात असतं भक्त. आपण आपलं मन देवाकडे लावा. अर्थात आता याच्यामध्ये 2 प्रकारच्या प्रक्रिया आहेत, त्या सांगतो आणि पुढे चालतो. बाबा ब्रह्मलीन परमश्रद्धेय स्वामी रामसुखदासजी महाराज 2 मुद्दे सांगायचे. मन लगाना और खुद लगना दोनों अलग बातें हैं. डॉक्टर साहब, मन लगाना, भगवान की तरफ मन लगाना
और भगवान के तरफ मन नहीं लगता तो खुद लग जाना, दोनों अलग अलग बातें हैं. मन लावण्याचा प्रयत्न करतोय, बऱ्याच जणांची तक्रार असते, आम्ही देवाकडे मन लावण्याचा प्रयत्न करतो, आमचं मन देवाकडे लागतच नाही. ब्रह्मलीन स्वामी रामसुद्धाजी महाराज सांगायचे, मन नहीं लगता कोई बात नहीं, तू खुद भगवान में लग जा. आता मन वेगळं आहे आणि आपण वेगळं आहोत. लक्ष द्या, मन हे करण आहेत, म्हणून त्याला अंतःकरण म्हणतात चतुष्टयाला. करण शब्दाचा अर्थ तो साधन. मन हे एक साधन आहे आणि आपण साधक आहोत. साधन जर देवाकडे लागलं नाही तर साधकाने स्वतः लागलं पाहिजे. आणि जेव्हा साधक स्वतः लागतो देवाकडे, तेव्हा साधन आपोआप देवाकडे येत असतं. लक्षात आलं तुमच्या? आणि नियम असा आहे, आपल्या चित्तात स्वयंने जे बसवलेलं असतं त्याकडेच आपलं मन जातं. एक बारकावं लक्षात घेऊन ऐका. बारगावकर, कधी आपल्या मनात असं आलं का की आपण जे शाकाहारीच नाहीत, ज्यांच्या घरासमोर घाणाच घाण पडलेली आहे, त्यांच्या घरी जाऊन चहा मागून प्यावी? नाही येणार. का? आपल्या चित्तात ते बसलेलं नाहीये. माणसाचं मन तिथेच जातं, त्याच्यात मनात त्याने जे बसवलेलं असतं. म्हणून आपल्या मनामध्ये देव बसवा. आणि देव बसवण्यासाठी काय करावं लागेल तर देवाला एक प्रार्थना करावी लागेल. एक प्रयत्न आणि दुसरी प्रार्थना. ब्रह्मलीन बालयोगीजी महाराज सांगायचे, एक स्वतः प्रयत्न करा आणि स्वतःच्या प्रयत्नानं जे साध्य होत नसेल ते भगवंताला काय करा, प्रार्थना करा. तर स्वतः प्रयत्न करावा आपलं मन देवाकडे लावण्याचा, आपल्या चित्तामध्ये आपल्या मनामध्ये देव येऊन बसावा, यासाठी स्वतः प्रयत्न करा. आणि जिथे आपला प्रयत्न पूर्ण पडतो तिथे भगवंताला प्रार्थना करा, जशी एकनाथ महाराज करतायत. देवा माझे मन लागो तुझे चरणे, माझे मन लागो तुझे चरणे, माझे मन लागो तुझे चरणे, माझे मन लागो तुझे चरणे. संसार व्यसनी पडून दे, संसार व्यसनी पडून दे, संसार व्यसनी पडून दे. देवा माझे मन लागो तुझे चरणे. देवा असं काहीतरी कर बाबा की माझं मन तुझ्या चरणी लागो. इथे चरण शब्दाचा अर्थ नुसते पाय नाही, चरण शब्द असतं अत्र स्वरूपम मन्यते. इथे चरण म्हणजे स्वरूप. देवा माझं मन तुझ्या स्वरूपी आणि विलीन व्हावं. तुम्ही गारे डोळे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तिथे धावगे राहे विठोबाचे पाय. तुका म्हणी जीवा नको सोडूया केशवा. अशा प्रकारे स्वतः प्रयत्न आहे आणि जिथे स्वतःचा प्रयत्न पूर्ण पडला तिथे प्रार्थना. देवा माझे मन लागो तुझे चरणी. आणि जर नाथा तुमचं मन माझ्या चरणी नाही लागलं तर काय होईल मग? संसार व्यसनात पडेल. संसार व्यसनी पडू नये दे. एक सकारात्मक म्हणजे एक विधेयात्मक आणि एक निषेधात्मक दोन्ही प्रकारच्या मागण्या आहेत. संसार व्यसनात पडू देऊ नको ही निषेधात्मक मागणी आहे, आणि तुझ्या चरणी माझं मन लागो ही विधेयात्मक मागणी आहे. तर निषेधात्मक आणि विधेयात्मक दोन्ही प्रकारच्या मागण्या मनाच्या बाबतीमध्ये अंगाच्या पहिल्या चरणात केल्या. आणि मग भगवंताने असं बोललं असलं पाहिजे की नाथा समजा तुमचं मन माझ्या चरणी मी लावून घेतलं तर मग अजून तुम्हाला काय करता येईल? एकनाथ महाराज सांगतायत, माझ्या जीवनात नामस्मरण घडो, नामस्मरण घडो, संत समागम, 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 नामस्मरण घडो,
संत समागम वाउगाची भ्रम नको देवा. देवा पहिल्या चरणाची सुरुवात होती, दुसऱ्या चरणाचा शेवट सुद्धा. वाउगाची भ्रम नको देवा. पुन्हा पुन्हा भगवंता देवा मी तुला विनंती करत आहे, मी तुझ्या समोर तुझ्या प्रेमाच्या आग्रहास्तव मागत आहे. माझ्या जीवनात काय घडो, एक नामस्मरण घडो आणि दुसरा काय घडो, संत समागम घडो. नामस्मरण आणि संत समागम ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. संत समागमात गेला तर तिथे नामस्मरण घडेल आणि नामस्मरण जिथे चालू असेल तिथे संत भेटायला येतात. जो व्यक्ती नामस्मरण करतो त्याला संतही भेटतात आणि त्याला भगवंतही भेटतात. म्हणून ते पहिल्यांदा सांगितलं नामस्मरण घडो. नाम घेणे वेगळं आणि नाम स्मरण वेगळं, याच्यात काही प्रकार आहेत बघा. नाम घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. नाम घेणे हा, त्याच्यानंतर नामस्मरण इथे आलेलं आहे. दुसरं काकड्याच्या अभंगात आपण जे प्रमाण पाहायचं असेल तर पाहू शकतात. नामस्मरण राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मराधी, लाव करा गाड गाळामुळ बंडी, सांड वाहू गिया उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिगा. दुसऱ्या येऊन जातील इथे. तुम्हाला कळलं. नाम घेणे, नाम स्मरण करणे. हा आता पुढे चाला. नाम संकीर्तन साधन पै, ते आहे नाम संकीर्तन. अजून चला पुढे. नाम मंत्र जप, आहे नाम जप. लक्षात आलं का. अजून नामाचे चिंतन प्रगट पसारा आहे. नामचिंतन 5 झाले. तुम्ही मोजत नाही, मी मोजायचं पण काम करताय. किती नामाच्या बाबतीत किती साधनेचे प्रकार झाले, 5. अजून 1-2 सांगतो आठवला तर. बघा रामकृष्ण टाहो नित्य फोडे, येथे आहे टाहो फोडणे. अजून सापडतील शोधले तर. अजून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अशा प्रकारे. आणि नाम घ्यायचं असेल, नाम गायचं असेल तर त्या या ठिकाणी त्यापैकी सांगितलं नामाचे चिंतन. हा नामस्मरण, नामस्मरण घडो देवा. माझ्या जीवनात नामस्मरण घडो. नामस्मरणाच्या सोबत संत समागम घडो. नामस्मरण रूपी बीज जर लावलं असेल तर त्याला संत संगतीचं खतपाणी मिळालं पाहिजे. आणि जर सतसंगतीचं खतपाणी मिळालं नाही तर नामस्मरणाचं बीज हे उगवलं तर करपून जातं. कपाशी लावतो आपण, पाऊस पडला जेमतेम आणि नंतर पावसानं ताण दिला आणि विहीर मोटर नसेल तर ते उगेल कपाशी काय होते, करपून जात असते. तसं नामस्मरण करतो साधक, पण त्याला जर अधूनमधून संत संगती लाभली नाही तर नामस्मरण टिकेल की नाही याची गॅरंटी नाही. मग त्यानं नामस्मरण, ती कपाशी जी खोलवर पडलेली असते, लक्षात आलं का, खोलवर पडलेली असते खाली सरकी, पाऊस गेला तरी ती जिवंत राहते. तसं नामस्मरण लागलेलं आहे, पक्का पकडून ठेवलं त्याने. त्याला संत संगती उशिरा मिळाली तरी तो टिकून राहतो. पण नुकतीच माळा घातलेली आहे, पंढरपूर आलेला आहे, नुकतीच माळा टाकलेली आहे आणि नवीन माळा टाकलेल्याला त्याची जुनी आणि मित्रमंडळी भेटल्यावर त्यांचे डायलॉग सुरू होतात. कारण मग का तू आता बावा बने घ्या, मग का पहिले बाई होता तो. काय चिडवतील हे नवीन माळा टाकणाऱ्याला. म्हणून जे नवीन माळकरी बनतात तरुण मंडळी, इथे पारगावकर हे तरुण मंडळी भरपूर आहे. बऱ्याच गावामध्ये तरुणांना एलर्जी असते, पण आमच्या पारगावचा नादच, आपल्या मितावलीचा नादच खोळा. इथे बहुसंख्येने तरुण मंडळी आहे. आणि पुढे काही दिवसानंतर मंगलदादा कुठे गेले,
जुने सप्ताहाचे आयोजक मंगल पांडे. आणि त्यांच्यानंतर आता त्यांनी राजीनामा द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्यानंतर आमचे हरिभक्तीपरायण गोपाल महाराज, अजून कोण सर? हां, सोपान महाराज, कांतीलाल दादा, हां, अजून दुसरा सोपान भाऊ पोलीस पाटील यांनी सप्ताची बागडोर सापडलेली आहे. काही काही जुने लोक जागा सोडत नाही, खुर्ची अशी चिटकवतात, ते जणू काही वेल्डिंग मारून घेतात. पण ही मंडळी समजदार आहे, यांनी इन्चार्ज दुसऱ्याकडे दिला आणि तरुण मंडळी त्याच्यामुळे यायला लागली. जुन्या लोक आहे ना ते 2G वाले असतात. 2G वाले करे आता आहे रे. या 2Gच्या स्पीडमध्ये या 5G वाल्यांना करमत नाही, म्हणून 5G वाले उपस्थित आहेत. याचा अर्थ आयोजक 5G वाले झालेत. विठ्ठल नवीन माळा टाकणाऱ्याने लक्ष द्या इकडे. माळा टाकल्यावर जर ती माळा जिवंत राहावी, टिकून राहावी आणि आपण माळकरी म्हणून भविष्य काळात बबन बाबांच्या समोर यावं असं जर आपल्याला वाटत असेल, माळा टाकल्यानंतर आपण आपली जुनी संगती जर माळकऱ्यांची नसेल तर सोडली पाहिजे. नंतर माळा टाकल्यानंतर माळा टिकत नाही. महिन्याभराच्या आताच ते काय सांगतात, जाऊ दे रे, सांगितले तापी मागे तू, गिरणा मागे तू, बुडी मारी तर माळ्यावर नाही गे, मी खाली राही गो. तो कसा काही वरती नाही गेला बावळटा. म्हणून नवीन माळकरी झालेल्यांनी जुन्या माळकऱ्यांच्या संगतीत राहावे. भजनाचेच आमचे पारगावकर मंडळी अरे दररोज कीर्तनाला जातात. ते दररोज म्हणजे आपल्या गावचा सप्ताह बसला ना गोपाल महाराज, तेव्हापासून दररोज आमच्या गावाला त्यांचे 4 कीर्तन झाले. म्हणजे त्यांचा पूर्ण लवा जमा असतो. बाबा यांच्याकडे गाडी पण आहे, हा यांच्याकडे गोडी पण आहे. गोडी म्हणजे मृदंग वाजवायची गोडी, गाडी 4 व्हीलर आहे त्यांच्याकडे. त्याच्यामध्ये साऊंड सिस्टम टाकतात ते. आणि जिथे कीर्तनाला जातात ना तिथे साऊंड सिस्टम नेतात आणि विणा नेतात, मृदंग नेतात, त्याच्यासोबत टाळही घेऊन जातात, कधी कधी तर घोंगडी पण घेऊन जातात ते. अशा प्रकारचं हे पूर्ण समर्थ भजनी मंडळ आहे आमच्या पारगावकरांचं. आणि ते अशा प्रकारचे जे जुने संत संगतीत वावरणारी मंडळी आहे, त्यांच्या संगतीत नवीन नामस्मरण करणाऱ्यांना राहिलं पाहिजे, नाही तर त्याची माळा टिकणार नाही. नामस्मरण घडो, संत समागम. बघा लक्ष द्या, संत संगतीची काय आवश्यकता आहे. जीवनात सर्व काही प्राप्त झालं असेल पण संत संगती नसेल तर त्या व्यक्तीच्या जीवनाला विशेष अर्थ नाही. धन भरपूर कमवलं पण संत संगती नाही. थोडासा शिकलेल्या लोकांना समजणारा विषय आहे. 4 मैत्रिणींचं लग्न झालं, एकाच वर्गात शिकणाऱ्यांचं. एकच वर्षी उन्हाळ्यात लग्न झालं. सगळ्या सासरी नांदायला गेल्या. दिवाळीच्या वेळेला 4 जणी माहेरी आल्या, एकाच गल्लीतल्या. आणि एकाच गल्लीतल्या एकमेकीला भेटल्या आणि मग त्यांनी एकमेकीमध्ये मिळून चर्चा केली. आपल्या लग्नातलं प्रत्येकीनं एक वैशिष्ट्य सांगावं. नाही म्हटलं आपण एक कॉमन वैशिष्ट्य ठरवू. आणि मग कॉमन वैशिष्ट्य सांगायचं ठरलं. म्हणे बँड वाज्याबद्दल आपण वैशिष्ट्य सांगू. मग सुरुवात झाली. डॉक्टर साहेब पहिली काय बोलली, जी क्या बताऊं मेरी शादी में तो मुंबई का बैंड आया. कहाँ का बैंड आया? मुंबई का बैंड. मेरे पप्पा ने मुंबई का बैंड लाया. दूसरी सांगते तेरी शादी में तो मुंबई का बैंड आया, मेरे पप्पा ने कलकत्ता का बैंड लाया. पहिली काय सांगते, मुंबई का बैंड लाया. दुसरी कलकत्ता का बैंड लाया. तीसरी सांगते ना तो मेरी शादी में मुंबई का बैंड था, तेरी शादी में कलकत्ता का था, लेकिन मेरी शादी में दिल्ली का बैंड था. दिल्लीचा बैंड होता. चौथीला विचारलं तू बता तेरी शादी में कौन सा बैंड था. त्याला ती बोलायला लागली, तेरी शादी में मुंबई का बैंड था, तेरी शादी में कलकत्ता का बैंड था, तेरी शादी में दिल्ली का बैंड था, लेकिन मेरी शादी में कोई बैंड नहीं था, मेरी शादी में सिर्फ अच्छा हस्बैंड था. शिकलेल्यांच्या समजण्यासारखा विषय. म्हणून आधीच मी सिग्नल दिला होता, मेरी शादी में मेरे पर प्यार करने वाला अच्छा एक हस्बैंड आया. हस्बैंड समज गए ना. जीवनामध्ये सगळे बँड वाजले पण हस्बंड म्हणजे पती चांगला मिळाला नाही तर त्या सौभाग्यवतीच्या जीवनात सुख नसतं. पती जर प्रेम करणारा असेल, पती जर तिचा चांगला सांभाळ करणारा असेल तर तिचं जीवन गरिबीत सुद्धा सुखी असतं. तसं जीवनामध्ये संत संगती लाभली की जीवन सुखी होत असतं. संतांचा जो लाडका होतो, संतांची जो लाडकी लेक बनतो, त्याच्या जीवनामध्ये सगळे अलंकार प्राप्त होत असतात. लाडकी लेकमे संतांची. आणि म्हणून जीवनामध्ये संत संगती घडावी.
नामस्मरण घडो संत समागम. बाकीचं काय वावगाचे भ्रम नको देवा. मंदिरात जा, शिवबाबाला पाणी जरूर अर्पण करा. एक लोटा जल सब समस्या का हल. लक्ष द्या माय मावल्यांनो, तुमच्या माहितीसाठी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. शिव बाबांच्या म्हणजे महादेवांच्या शिवपिंडीवरती जल अर्पण करणं चांगली बाब आहे. तिथे बिल्वपत्र अर्पण करणं चांगली बाब आहे बरं का. पण मन देवाकडे लागलं पाहिजे अशी प्रार्थना जरूर केली पाहिजे ना. जाऊ द्या मन देवाकडे नाही लागलं तर कमीत कमी तिथे जे आपण अर्पण करणार बेलाची पानं, बऱ्याच मावल्या तिथे साखर टाकून येतात, मध टाकून येतात आणि तशाच घरी येऊन जातात. मग तिथे कुत्रे जातात, ते मध चाटतात, घाणीचे पाय कुत्र्यांचे तिथे शिवलिंगावरती पडतात. ही भक्ती म्हणावी का वेडेपणा बावरटपणा म्हणावा? जरा याचं भान ठेवा. यथा देहे तथा देवे, यथा देवे तथा गुरु. जसे आपण देहाची काळजी तशी देवाची काळजी, जशी देवाची काळजी तशी संतांची काळजी. एक यावल तालुक्याच्या शेवटच्या टोकाला तिकडे गाव आहे. कॅमेरा आहे म्हणून गावाचं नाव सांगत नाही. तिथे माझी कथा होती बबन बाबा, शिव महापुराण कथा. आणि तिथे पुजारी माझ्याजवळ येऊन रडला, म्हणे बाबा यायले का नाही तरी सांगा म्हणे, तुम्ही समजून सांग. म्हटलं काय सांगू? या म्हणे त्या शिवलिंगावर पावशेर साखर टाकून येतात म्हणे. आणि पावशेर साखर बाटली म्हणजे एक एक मोठी मोठी वाटीभर सहज टाकून येतात आणि तिथे नुसते उंदरण कुत्रे मांजरी धूम करतात. अजून त्याने एक मुद्दा सांगितला. एक माऊली शिवलिंगावरती बिल्व अर्पण करण्याकरता घेऊन गेले. 1008 बेलाची पानं घेऊन गेली. बाबा सार्वजनिक मंदिर जर असेल म्हणजे संपूर्ण गावाचं मिळून, तर तिथे इतके बेलाचे पानं गर्दी जर असेल तर अर्पण करण्यात वेळ घालवू नका. तिथे वरचे 8 पानं अर्पण करा, बाकीचे 1000 पानं घरी अर्पण करा, जेवढ्या काही उरले असतील ते. घरच्या मंदिरात तुम्ही 4 तास बसून राहिला तरी चालेल, पण सार्वजनिक मंदिर असेल तर तिथे जास्त वेळ लावू नका. काय झालं? सुरुवात केली. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. एक एक बेलाचं पान अर्पण करतीये. मागे 10-15 बाया वेटिंगवर उभ्या राहिल्या. काहींना शेतात जायचं होतं कापूस काढायला, काहींना कांदे काढायला. मागून एक बाई बोलली, लवकर आवर नवा, इथला काय टाइम लावते का? वाचेत अर्धा तासापासून तर श्री शिवाय करते तू. तिकडची भाषा ते का वाचा टाइमपास करते तू. समजताय तुम्हाला? अर्ध उर्ध समजताय आपल्याला. आता काय टाइमपास लावलाय हो तू ना, इथला टाइमपास करते का तू? आता तिनं काय करतं बाबा, जो स्पीड होता ना श्री शिवाय नमस्तुभ्यमचा तो विलंबित केला तुमच्या भाषेत. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मग मागची बोलली लवकर येत जाय ना. म्हणते काय म्हणते? श्री शिवाय नमस्तुभ्यम. तू माझ्यापेक्षा जल्दी शिलगत जाय ना. ही भक्ती म्हणावी का वेडेपणा म्हणावा? ज्याचं मन देवाकडे लागलं असेल त्या व्यक्तीच्या मुखारविंदातून असे उद्गार निघणार नाही. म्हणून मंदिरात जा, देवाला प्रार्थना करा, देवा माझं मन तुझ्या चरणी लागो, माझ्या जीवनात नामस्मरण घडो, माझ्या जीवनात संत समागम घडो, माझं मन संसारात लागू नये. आणि मग जेव्हा मन संसारात लागणार नाही, नामस्मरण घडेल, संत समागम घडेल आणि बाकीचा सगळा भ्रम या संत संगतीच्या माध्यमातून मिटून जाईल, तेव्हा मग तो व्यक्ती संत जिथे राहतात, भगवंत ज्या तीर्थात राहतात तिथे तीर्थयात्रेला पायी जाईल. अभंगाच्या 3ऱ्या पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. तीर्थयात्रा
पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने नामस्मरण घडो संत समागम वा उगाची भ्रम नको देवा. आता हवेचं थोडंसं झुळूक आलं, थोडंसं बरं वाटलं. मला वाटतं तुमचं 1-2 कीर्तन मंदिरात करावं लागलं असेल ना. अचानक परतीचा पाऊस आणि त्यामध्ये आजही वातावरण तसंच आहे. 10 वाजता पाऊस सांगितलाय म्हणून मी विठोबरात माय करून घेतली. म्हटलं पुढचं पुढे बघूया काय घडतं ते. हा हार तिकडे टाकून द्या, ते माझ्यापेक्षा थोडे बॉडी बिल्डर आहेत. त्यांना शोभेल तर बघा आता किती छान शोभतायत. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाचे माझा नेम सिद्धीने. जोपर्यंत हातापायात शक्ती असेल तोपर्यंत व्यक्तीने तीर्थयात्रा करावी. असा तारुण्य असावं मुशमुशीत आणि त्या तारुण्यामध्ये तरुणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. तरुण मंडळी लक्ष द्या, तारुण्यामध्ये तीर्थयात्रेला गेलो पाहिजे. बाबा आता दिंडीमध्ये येणाऱ्यांची संख्या का घटली? पूर्वी 3-3, 4-4 भाऊ असायच्या घरामध्ये. आता संख्या घटली. हम दो हमारे दो हिंदुओं को कम कर दो. समजता ना पुढे कॅमेरा आहे म्हणून पुढे नाही बोलते. हिंदूंची संख्या घटत चालली. जेथे हिंदू घटतात तेथे हिंदूंना त्रास वाढतो. म्हणजे ते हिंदू वाढतात ते हिंदू दुसऱ्यांना त्रास देत नसतात. हे मी बोलत नाही, याला इतिहासाची पानं साक्षी आहेत. म्हणजे जगात पूर्ण व्यापून हिंदू धर्म झाला. हिंदू धर्म बहुसंख्येने जगात वाढला तरी इतर धर्मियांना अजिबात धोका नाही, त्याची गॅरंटी मी नारदाच्या गादून देतो. जिथे हिंदूंची संख्या कमी होते तिथे हिंदूंवर मारकाट होते. हिंदूंच्या संपत्ती हिसकावून घेतले जातात. हिंदूंच्या घरांमध्ये हिंदूंना बाहेर काढून दुसरे लोक कब्जा करत असतात. खोटं वाटत असेल तर जम्मू काश्मीरचा इतिहास बघा. आणि त्यामुळे हिंदू धर्मियांना नम्र विनंती आहे, संख्या नाही वाढवता आली आहे तेवढी तरी
पर्सेंटेज टिकून ठेवा. लक्ष द्या. जिसकी लाठी उसकी भैंस. संख्या ज्याची वाढते, सध्या लोकशाही आहे आणि शासन हे मतदानाचं आहे. मूर्ख जरी जास्त संख्येनं असलं तरी शासन त्यांचं होणार आहे. कारण म्हणजे राज्यघटनाच तशी आहे. त्यामुळे ज्यांची संख्या कमी राहील, संख्या कमी झाली म्हणजे सत्तांतर होत असतं, सत्ता बदलते. आणि सत्ता बदलली म्हणजे राष्ट्रांतरण होत असतं. लक्षात येते का तुमच्या? तिथले शब्द बोलतोय मी. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, इतर धर्मीय काय करतात बाबा. नारायणबाई रस्त्यानं येतानाच आपली चर्चा झाली. आमच्यासोबत हे आमचे नारायण महाराज चोपदार जाधव, तुमचंही नाव नारायणच आहे, त्यांचंही नाव नारायण, कोपरगाव तालुक्यात कोळपेवाडीला आमच्या कथेला होते. आमची कथा ऐकायला आले लोक. कुठे जातील ते ख्रिश्चन धर्माचे काही सांगता येत नाही. रामरतन भाऊ ऐकण्यासारखा किस्सा आहे. कथा ऐकायला आले आणि मग सांगितलं, म्हटलं कुठे चाललात तुम्ही? म्हणे कोपरगावला. म्हटलं आमच्या भावाला थोडं घेऊन जा पुढे, त्यांना कोल्हापूरला सोलापूरला जायचं, तर कुठे घेऊन जा. आमचाच व्यक्ती, वारकरी व्यक्ती त्यांच्या गाडीत घेतला आणि त्यांना काय सांगत होते, तुम्ही इतक्या दिवस झाले देवदेव करताय, इतक्या दिवस झाले वारी करताय, तुम्हाला काही सुख शांती समाधान आहे का? आमच्याकडे एक उपाय आहे सुख शांती समाधानाचा. तुम्ही रोज पांडुरंगाचं नाव घेता म्हटले, आता रोज येशूचं नाव घ्या, तुम्हाला सुख शांती समाधान वाटायला लागून जाईल. म्हणजे वारकऱ्यांच्या कीर्तनातून वारकऱ्यांची घरफोडी चाललेली आहे. कथा कीर्तनातून इतके ते लोक धर्मवेडे आहेत आणि आपण लोक डोळे लावून बसलेलो आहोत. जरा सावध राहा, सावध राहा. रात्रच वैऱ्याची असं नाही, आता दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे. आमच्या गावात घडलेली सत्य घटना सांगतो. सरकारी ते रुग्णालय, सरकारी दवाखाना म्हणतो ना आपण, तिथे एक डॉक्टर आणि डॉक्टरीन. तुम्ही डॉक्टर आहात, तुमची गोष्ट नाही, तिथल्या डॉक्टरांची सांगताय. पेशंट आले. आता आपल्या गरीब आदिवासी लोक येतात, हिंदू धर्मातलेच असतात बिचारे. हां, काय होत आहे बाबा? मायाकडे डोकं दुखतंय. ते आपली तिकडली भाषा आपली, मायाकडे डोकं दुखतंय. मग घ्या ही गोळी बाबा, कमी पावरची आणि कमी एमजीची गोळी देणार. कमी पावरची घ्या. आणि कोणत्या देवाला मानता तुम्ही? आम्ही कधी महादेवाला मानतो. मग महादेवाच्या नावानं गोळी खा आणि मग काल दिन जर बरं वाढणी वाटलं तर डबल या. आता त्या गोळीनं फरकच पडणार नाही. कमी पावरची स्थिती जातो. महादेवाचं नाव घेतलं, फायदा झाला का गोळीचा? काहीच नाही. मग तुमच्या गावात मंदिर कोणाचं आहे? विठ्ठलाचं. मग विठ्ठलाचं नाव घेऊन दुसरी गोळी खा. बरं वाटलं तर तिकडे राहा, नाही फरक पडला तर अजून डबल या. आता कशाला फायदा होईल? ते डुप्लिकेट गोळी देत राहते. अजून दुसऱ्या दिवशी पेशंट येतो, फरक पडला का? काही नाही ना. बरं जाऊ द्या. मग तुमच्या गावात मारुतीचं मंदिर आहे का? म्हणे हा. मग मारुतीचं नाव घेऊन गोळी खा. फरक पडला तर बरं, नाही तर काल दिन या. मारुतीचं नाव घेऊन गोळी खातो, फरक पडायला दिलंच नसते ती. त्याला म्हणतात ब्रेन वॉशिंग. तिसऱ्या दिवशी पेशंट येतो, फरक पडला नाही. एक काम करा तुम्ही, आता तुमचं महादेवला बी जाऊ द्या, विठ्ठलाला बी जाऊ द्या आणि तुमच्या मारुतीला बी जाऊ द्या. आता मी तुम्हाला अर्धीच गोळी देतो, त्या हाय पॉवरची स्टेरॉइड. तुमच्या लक्षात आलं? हाय केमिकल स्टेरॉइड. लगेच पेन क्लिअर करतो, ते दुखणं लगेच थांबवतो. अर्धीच गोळी देता. पाहता आम्ही तुम्हाला अर्धीच गोळी देतो. फक्त येशूचं नाव घेऊन खा. 10 मिनिटात चमत्कार पहा. तिथेच बसून ठेवता पेशंटला. अहो 10 मिनिटात काय, 5 मिनिटात ते हाय पॉवरची गोळी असते. येशूचं नाव घेऊन खाल्लं का 5 मिनिटात फरक पडतो. कसं काय वाटतंय? एकदम भारी वाटतंय. मग पाहिलं ना, तुमच्या महादेवात, तुमच्या रामात, विठ्ठलात आणि मारुतीत काहीच ताकद नाही आहे. खरी ताकद आमच्या येशूमध्ये आहे. म्हणून कोणाला सांगू नका. असे 5-5 लोक येशूचं नाव घेऊन तुम्ही ख्रिश्चन धर्मात बदलवा. तुमच्या जीवनामध्ये कोणताच आजार येणार नाही. अशा प्रकारे आम्ही 5 महाराज आडगाव कासारखेड्यात, त्याच्यात म्हणजे घरफोडी चालू आहे, भिंतीला बंबागारा पाडणं चालू आहे. अशा प्रकारचे ख्रिश्चन धर्म प्रचारक घुसलेले आहेत. जिथे बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्यात सुद्धा यांनी सुरुंग लावलेला आहे. म्हणून त्यामुळे तरुण मंडळींना नम्र विनंती आहे, जरा सावध राहा. असं जर कोणी दिसला तर त्याला जागेवर थांबवा. मग आमचं पथक आलं धर्मजागरण मंचाचं, RSSचं, विश्व हिंदू परिषदाचं. त्यांना बोलवून आणि मग त्यांना ताकीद दिली, जर तुम्ही आता हे धर्मांतरण थांबवलं नाही तर हा तुमचा व्हिडिओ या लोकांकडून म्हणजे व्हिडिओ काय बनवला त्यांना की काय काय केलं बा, हा व्हिडिओ आम्ही आरोग्य मंत्रालयाला देणार. आणि आत्ताच्या आता तुम्ही भारतीय राज्यघटनेनुसार
प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार जगण्याचा अधिकार असताना त्यांना बळजबरी भ्रमात टाकून धर्मांतरण करतायत. तुमच्यावरती गुन्हा दाखल करू. त्यांनी माफी मागितली आणि आता ते थांबवलेलं आहे. लक्षात घ्या. तसं तुम्ही पण सावध राहा. एक पुस्तक वाटणार आहे, तो फुकट वाटतात ते पुस्तक. त्या पुस्तकाचं नाव आहे ज्ञानगंगा. डॉक्टर साहेब कधी तुमच्याकडे पोहोचू शकतात. ते ज्ञानगंगा. हा, ज्ञानगंगा ख्रिश्चनांचं पुस्तक आहे. जेलमध्ये आहे तो व्यक्ती, त्याचा लेखक, त्याचं नाव आहे रामपाल. हा, रामपालजी. बरोबर बा, डॉक्टर साहेबांना माहिती आहे. रामपालजी जेलमध्ये आहे, जळगावच्या बस स्टँडवरती. इतका म्हणजे पूर्ण, आणि आपल्या हिंदूंचं बहुसंख्यक शहर आहे जळगाव. बाबा 5 मिनिटामध्ये 5,000 पुस्तकं वाटून टाकले त्यांनी. आम्हाला माहीत पडत नाही कोणी तिथे आवरायला जात नाही तेवढं 5,000 पुस्तक वाटून टाकले. तिथे जवळजवळ त्यांचे 100 जण आले होते. प्रत्येकानं असे लगेच 50 पुस्तकं वाटून लगेच 5 मिनिटात मोकळे होऊन गेले. कोणाला आपण आवरायला जाणार. इतके ते स्पीडनं वेगानं चाललेले आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा तेवढ्या पद्धतीनं सावध झालं पाहिजे. अरे देवानं आपल्याला हिंदू धर्मात जन्म दिलाय. हिंदू धर्मात जन्म झाला संभाजी राजांप्रमाणे. माझा जन्म हिंदू धर्मात झालेला आहे, तर मी मरेल सुद्धा हिंदूचाच बनून मरेल. अशा प्रकारची आपल्या जीवनामध्ये जनजागृती ठेवा. आणि माय माऊल्यांना विशेष करून आमच्या माता भगिनी फार घोड्या असतात. त्यांना कोणी जर सांगितलं काही तर त्याच्या मागे जात असतात. म्हणून गर्व से कहो हम हिंदू आहे. आपला धर्म हिंदू आहे आणि आपला संप्रदाय वारकरी आहे. याबद्दल आपल्या जीवनामध्ये जागृती ठेवा. हे परमार्थाचं बहिरंग सांभाळा. नाही तर काय बोले, एक दिवस हिंदू संपतील तर मग आपण कीर्तन ऐकायला कोणाला आणणार, कीर्तन कसं करणार, नामस्मरण कसं करणार. म्हणून देवाकडे प्रार्थना करता करता ही सुद्धा प्रार्थना करावी की देवा माझ्या अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. श्री संत एकनाथ महाराज आज सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात ह्या 2 मागण्या मागत होते. त्या काय, नामस पायी तीर्थयात्रा, मुखी रामना. तीर्थयात्रा कशी घडावी, पायी तीर्थयात्रा घडावी. आता पायी नाही घडली तर कमीत कमी वाहनानं तरी जावं. श्रीराम मंदिर अयोध्या, त्याला म्हणतात श्रीराम जन्मभूमी. त्या राम जन्मभूमीत 22 जानेवारी 2024ला मंदिरात रामलालांची प्राणप्रतिष्ठा झाली. आणि आत्ता नोव्हेंबर महिना येतात पुढे 25 नोव्हेंबरला राम मंदिराचं काम ध्वजावरती फडकवून पूर्ण होणार आहे. आणि ध्वजारोहणाच्या निमित्ताने अयोध्येच्या श्री राम मंदिर ट्रस्टने मला श्रीरामकथा करण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मी तिथे रामचरित मानसचे बाबा वाचून 160 पारायण केलेत. माझ्या मनात संकल्प होता, माझे रामलाला जर अयोध्येमध्ये विराजमान होतील तर मी 160 पारायण राम जन्मभूमीमध्ये राहून वाचून करणार, नुसतं बोट फिरवून नाही, स्पष्ट बोलून आम्ही ते मागच्या वर्षी पारायण केले. आणि त्यामुळे त्या ट्रस्टने सांगितलं हमारे पास कथाकार बहुत है लेकिन आपने 160 पारायण पढ़कर किए इसलिए हम आपको कथा गाने के लिए बुला रहे. तर मला तिथे आमंत्रण आहे आणि ती 9 दिवसात कथा करायची आहे. 25 नोव्हेंबरच्या आधी म्हणजे 24 नोव्हेंबरला कथा संपवायची आहे. आणि त्यामुळे ती 16 नोव्हेंबरला सुरुवात होईल. सकाळी 7 ते 10 रामचरित मानसचं संगीतमय पारायण होईल. त्यानंतर दुपारी 2 ते 5 कथा होईल. त्याच्यानंतर संध्याकाळी आपण अयोध्येमध्ये वेगवेगळ्या जागेवरती दर्शनाला भ्रमणाला शरयू मातेच्या आरतीला जाणार. जाताना इकडनं आपल्याला आता लक्झरीनं जायचं आहे. त्यामुळे 12 नोव्हेंबरला निघावं लागेल. 12, 13, 14 हे 3 दिवस. एक दिवस आपण ओंकारेश्वर आणि उज्जैनचे महाकालेश्वरचं दर्शन करणार. त्यानंतर बागेश्वर धाम आणि शिवबाबांचं प्रदीप मिश्राजींचं कोणतं सिहोर. एक दिवस सिहोर आणि बागेश्वर, एक दिवस ओंकारेश्वर महाकालेश्वर, किती झाले 2 दिवस. 3ऱ्या दिवशी चित्रकूट प्रयागराज करणार. 4थ्या दिवशी अयोध्येला जाणार. म्हणजे 12 आणि 4 16. 12 नोव्हेंबरला निघणार. 16 नोव्हेंबरला तिथे पारायण सुरू होईल. त्याच्यानंतर ते 24 नोव्हेंबरला संपेल. 25 नोव्हेंबरला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला आपल्याला मंदिरात आणि येण्यासाठी आम्ही परवानगी काढणार. त्याच्यानंतर 26 नोव्हेंबरला अयोध्येहून काशीला जाणार. 27 नोव्हेंबरला काशीहून निघणार आणि 28 नोव्हेंबरला तिकडे शारदा मातेचं दर्शन करून आणि रामटेकचं दर्शन करून शेगावचं दर्शन करून 29 नोव्हेंबरला वापस येणार. जवळजवळ 17 दिवसाचा प्रवास आहे. ज्यांना कोणाला यायचं असेल अत्यंत अल्प दरात व्यवस्था केलेली आहे, फक्त 12,000 रुपयामध्ये. ज्यांना यायचं असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. डॉक्टर साहेब तुम्ही आहात आमच्यासोबत 2-4 वेळेला आलेले आहेत.
आता हा वृंदावनला आलेला आता आपण तर आपल्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी आमच्या आदरणीय गोपाल महाराजांकडे इकडे आपण सूचना करू शकतात. पूर्ण 12,000 रुपये आता द्यायची गरज नाही. ॲडव्हान्स म्हणून आपण 1,000 रुपये आणि आधार कार्डाचा फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये देऊ शकता आणि डॉक्टर साहेब येतील असं मला आशा वाटत आहे. तर तीर्थयात्रा आपल्या जीवनामध्ये घडावी. पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम. तीर्थयात्रेमध्ये रिकाम्या गप्पा मारत चालू नाही. बरेच जण पंढरपूरला जातील, गप्पा मारत चालतील. हा असा तो तसा, आई अशी ते तशी. मग तू कशी? रिकाम्या गप्पा मारण्यापेक्षा हा द्या आमचा इकडचा ताल असेल दांडिया, हा पंखिडावाला. लक्षात आलं ना? हा मी देतो तुम्हाला सांग. दादऱ्यातला सेकंड प्रकार धिंग टाटाटांग टाटांग टाटांग. हा हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. शाबास. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोला सर्वजण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. टाळी घ्या सर्वजण, टाळी टाळी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. बोला बोला तरुण मंडळी, बोला बोला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण. टाळकरी बोला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय हरी. जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. सर्वजण हात वरती, हात वरती, हात वरती, हात वरती, हात वरती. राम कृष्ण हरी जय जय